AK-47 वॉइस ऑफ रायगड. चुम्मेश्वरी कॉमेंट्री ब्रो. थँक्यू स्लॉट. आकाशसाठी ती कमेंट आली आहे कारण आकाश त्यांचे कर्मभूमी आहेत. चला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आकाश पाटील पिच कोरेडर. बघा आकाश पाटीलला ही खेळपट्टी तल हाताच्या फोडाप्रमाणे जमलेली आहे. अभिनंदन सुनील. चला मॅच सुरू होते आणि सामना सुरू होता क्षणी ऐकूया आपण एकदा कॉमॉक्स मध्ये करूया बदल. ऐकूया आपण आमचे युवा समालोचक प्रतिभाशाली समालोचक आणि खर तर पेशानं ते शिक्षक आहेत. ऐकूया आपण आमचे मित्र आकाश शेख यांना. क्या बात आहे. थँक्यू. बिग डॅडी कझिनो ग्रुप आमच्या सोबत जॉईन आहे. धडाकेबाज ग्रुप आहे. त्यांचं आता दुसरं नाव पडलेलं आहे कारण असे नामवंत आपण पाहतो की जे बिग डॅडी मध्ये जाऊन जवळपास 2 रात्री त्यांनी काढल्यात. वस्तीला तिथे होते. त्यांचं कौतुक आहे. मॅचकडे घेऊन चलेन. चला पंचांचा सिग्नल आलाय. मॅच सुरूचा इशारा. गेम ऑन. सुनी स्पोर्ट चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळेल तो म्हणजे गावदे बुर्दुल. हे दोन संघ एकमेकांशी आता इथून फाईट बॅक करतात. जर हा सामना जिंकला तर रिषभजी सुनील पाटील यांच्या वतीनं आपण पाहतो की अगदी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5000 रुपयाचं पारितोषिक. सुरुवात पहा तिकडे. पाटील महत्वाचा खेळाडू. VIP विकेट आणि फलंदाज बाद होते. पहिल्याच बॉलला फलंदाज आउट. धावसंख्या आपण पाहतो अकाउंट ओपन नाही आणि पहिली विकेट तीही महत्त्वाची विकेट. नवीन खेळाडू एंटर करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता इथून ओमकार केनी. जबाबदारीनं भरलेलं क्रिकेट असेल आणि ओमकारनं अगदी चांगला खेळाडू. आम्ही चिंचपाडा प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला अगदी आपण पाहिलं की 47 धावा त्यानं अगदी एकतर्फी बनवल्या होत्या. सो ती खेळी आठवावी लागेल. आता जबाबदारी भरपूर मोठी असणार आहे. ओमकार आलेत मैदानामध्ये. भूषण गोलंदाजीच्या मार्कवरती. फुलटॉस लेनचा बॉल. लेट कटचा प्रयत्न राहिला तिकडे पा. ओ नॉन स्ट्राइक हँडला धोका कदाचित व्हायची चान्स आहे. ओ बाल बचावलेत. सेकंडचा चान्स आता घेतील इथे. गोटी नेम साधला होता आणि आता ओमकारला मी म्हणे की ओके जीवनदान मिळालाय. मुळात ओके. ओमकार केणी 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळत आहेत. 2 धावसंख्या जी आहे ती अपग्रेड पाहायला मिळेल. अकाउंट ओपन टीमचं सोनी स्पोर्ट चिंचपाडा 2 वरती जाऊन पोहोचल्या. गावदेव बुर्दुलच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण त्यांना पाहतो इथे. बॉलिंग बॅटिंग मॅचकडे आपण जाऊ. जरूर 2 धावा धाव फळकावरती. 1 विकेटचा लॉस आपण इथे बघितलेला. चला मॅचकडे मी घेऊन चलेन. स्ट्राइक हँडला फलंदाज देखील तिकडे तयार आहेत. उजव्या हाताचे खेळाडू आहेत. ओमकार. ओमकारसाठी हा बॉल फटका हवेत. भरपूर उंच पाठलाग होतोय आणि योग्य कॅच. खेळाडूच्या माध्यमातून प्रतीक कोपरकरनं हा झेल कॅरी केलाय आणि ओमकारचा देखील काम तमाम. खेळतो. भूषण पाटील म्हटलं तर साधा सुद्धा गोलंदाज नाही आहे. TDPL सीझन 1 मध्ये आपण पाहिलं की इमर्जिंग स्टार खेळाडू म्हणून त्याची आपण अगदी ओळख पाहतो. लोकांनी खांद्यावरती घेऊन नाचवलेला खेळाडू आणि आपण जर विचार केला जिल्हा पातळीवरती तो अगदी चांगला खेळला.
आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये थोडी बचावात्मक भूमिका रोशनच्या जाण्यानं, रोशनच्या बाद होण्यानं मी म्हणेन की आता घेणं गरजेची होती. थोडीशी दबावाची भूमिका आता असणार आहे. पॉवर प्ले मधले 2 फलंदाज आपण पाहिलं की आता इथे टिपलेत भूषणनं. पुढचा बॉल भूषण तयार असेल. यॉर्करची लेंथ, डीपला बॉलिंग, खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतो आणि अगदी सुपर बॉलिंग आहे. बुर्दुल एक ताकदवर संघ आहे सध्याच्या घडीला. इमर्जिंग सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एकाच घाटणीचे खेळाडू आहेत. सगळ्यांचं वय आणि जर आपण विचार केला अंडर-23चा संघ कदाचित असावा. 1-2 खेळाडूंचा अपवाद वगळला तर. स्ट्राईक असेल इथून बॅटिंग करत असताना दिनेश. आडव्या बॅटने खेळलेत. फिल्डर पाठलाग करतायत. यावेळेला प्रतीक तिकडे पुनश्च आहेत. प्रतीक देखील एक चांगला खेळाडू आहे. जसं की चिंचवलीमध्ये 1/6ची गरज असताना आपण पाहिलं की अगदी षटकार ठोकला होता खेळाडूनं. ॲज अ बॉलर म्हणून नक्कीच प्रतीकने स्टार्ट दिला होता. नक्कीच आम्हाला आठवतोय ते. आणि ॲज अ अगदी आपण पाहतोय बॉलर म्हणून देखील चांगलं काम राहिलं त्या स्पर्धेमध्ये. दोन चेंडू आणि 2 षटकाराची गरज होती. त्यावेळेला प्रतीकने 2 षटकार ठोकले होते ते आठवत आहे अजून. एकला एक षटकार असताना सुधीरनं षटकार ठोकला होता. हे षटक लाजवाब होतं. पहिल्या ओव्हरचा खेळ पॉवर प्लेला फक्त 3 धावा आणि 2 गड्यांचा मोबदला सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघानं मोजलाय. क्यू धावसंख्येमध्ये थोडा बदल पाहायला मिळेल आता. कारण थोडीशी धीम्या गतीने धावसंख्या बनते बॅटिंग करत असताना टीमची. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता इथून आपण पाहतोय. बॅटर युनिटमध्ये दिनेश आणि नितेश किनी हा एक फलंदाज पाहायला मिळतो. बॉलिंग युनिटमध्ये सुधीर पाटील स्वतः करण्यात आलेत. ऑफिशियल्स रेडी आहेत. ऑफिशियलची चर्चा राहते. स्ट्राईकला फलंदाज तयार असेल. समोरच्या दिशेनं फिल्डर आहेत. लॉंग ऑनला आपण पाहतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते भूषण पाटीलची. 1 रन तोपर्यंत. भूषण पाटील म्हटलं तर मूळताच तो बुर्दुलचा खेळाडू राहतो कोलंबोलीमध्ये. सो कोलंबोलीमध्ये देखील आपण पाहिलं की सामना आता खेळत असताना अगदी हाताला इंजुरी झाली त्याच्या. तरी देखील आपल्याकडून तो अगदी नक्कीच मी म्हणेन की आता इथून प्रयत्नांमध्ये तो आपण पाहतो कुठली कसर सोडत नाहीये आणि 10/10 देतोय. ओ यावेळेला इनसाइड आउट. हाही फटका फसलाय. लॉंग ऑफला कॅच आणि बॅटर बाद. तिसरा धक्का चिंचपाडाला. चार रन्स आपण पाहतो धावफलकामध्ये. 3 गड्यांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. रन्स नाही आहेत. अगदी आपण जर विचार केला बुर्दुल संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांची बॉलिंग अगदी सुसाट पाहायला मिळते. मुख्य पंच आज आपण पाहतो मिस्टर अँड मिसेस माही या मूवीमध्ये काम केलेलं आहे. ॲज अ टेक्निकल अंपायर्स म्हणून त्यांची ओळख आहे स्पेशली. तिसरे पंच म्हणून जे काम राहतं ते चूक राहतं आणि ऑनफिल्ड अंपायर म्हणून देखील चांगलं योगदान. मिड विकेटला तिकडे फिल्डर आहेत. बॉलचा बाउन्स अति होता परंतु फिल्डिंग देखील तेवढी लाजवाब देखील आपण बघितल्या. रन्स घेत असताना ग्लोव्ज आहेत. सो आपण पाहिलं की एवढे इझिली गेले होते बॉलला पकडण्यासाठी ते नंतर दिसून आलेत. आता सध्या टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे आपण पाहतो विकेट किपर की या ग्लोव्जचा ते वापर करतात आणि त्यातून इजा होण्याच्या ज्या चान्सेस आहेत त्या भरपूर कमी झालेल्या आहेत. त्यामुळे तोही एक फायदा राहतो. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. पुढचा बॉल दिनेश गायकवाड नॉन स्ट्रायकर आणि स्ट्रायकर फलंदाज प्रणय केणी. ओ स्लोअर ओव्हरआर्म ऍक्शन बॉलला रिलीज केलंय. पहा तिकडे रन घेण्यासाठी चान्स होती. विकेट किपरनं अगदी आपण पाहिलं की
मागून कालाडाव करायचा प्रयत्न केला होता. अक्कल पांढरी चालवली होती आणि तिथे आपण पाहिलं की हे करावं लागतं. केतनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला रिसेंट आणि त्यामध्ये आपण पाहिलं की विकेट किपर असताना त्यानं नॉन स्ट्राईक एंडला विकेट घेतली होती आणि ती विकेट होती करण अंबालाची आय थिंक. आणि तिथून त्या मॅच मध्ये बनून राहिले आणि केतनसाठी सध्या आपण जर पाहिलं ना तर अर्धशतक दिवसाचा काम झालं रेग्युलरचा. पातीकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, एकच सिंगल मिळेल, जस्ट वन रन देअर. सुधीर थोडेसे आपण पाहतोय फ्रस्ट्रेशन दाखवत आहेत. आज अशोक दिंडाची आपण पाहतोय स्टाईल त्यांनी जरूर दाखवली आहे. चांगले खेळाडू आहेत आणि या टीमला पुढे नेण्यामध्ये मी म्हणेन की त्यांचाही मोठा हातभार आहे. स्ट्राईकला फलंदाज तयार असेल उजव्या हाताचे खेळाडू आहेत. 7 3 विकेट पडलेल्या आहेत. सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि गावदे बुर्दुल. यावेळेलाही फटका फसलाय बट कोणी पोहोचेल का प्रश्न. वॅकंड एरिया प्रतीक आलेत. ओ क्या बात है, वेल जज कॅच, लाजवाब फिल्डिंग, अप्रतिम. कौतुक व्हायला हवं या खेळाडूचं, विशेष झेल. नक्कीच जीव ओवाळून टाकावा लागेल. इतकी चांगली फिल्डिंग आणि तेवढी चांगली गोलंदाजी देखील. धावा जर बघितल्या एकेरी अंकामध्ये 7 आहेत आणि तिथे आपण जर विचार केला ना तर धावा आणि विकेट मधलं अंतर जे आहे ते फक्त 3चं कमी आहे. म्हणजे 4 विकेट इथे पडलेल्या आहेत. संघ अडचणीमध्ये, थोडं दडपणाचं आणि दबावाचं वातावरण आहे आता इथे. मी म्हणेन की संघावरती यात काहीच मात्र शंका नाही. बॅटर युनिट थोडंसं आपण पाहतोय आता ढासळलाय, बुरुज ढासळला स्पेशली, कारण रोशनचं मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं आणि रोशनची विकेट आल्यानंतर संघ थोडासा दबावाचा शिकार बनला. ओमकारनं देखील साथ सोडली. नवीन खेळाडू आता प्रणय गेणीवरती जबाबदारी आहे मोठी. ध्रुव पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. सुमितजी पाटील यांच्याकडून ध्रुव पाटीलसाठी पारितोषिक आहे. सलग 3 षटकार जर या खेळाडूंना ठोकले तर 3000चं पारितोषिक आहे, 10,000चं पारितोषिक आहे. यस, सिंगल इथे मिळते. एका धावेनं धावसंख्या जी आहे ती 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 7 रन्स. लेग बाईची धाव आहे. बॅटर तयार असतील. प्रकाशजी तवळे साहेबांना मी विनंती करतोय की यायचं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. प्रकाशजी तवळे साहेब या मंचावरती आपलं स्वागत आहे. मॅचकडे आपण जाऊ जरूर. 8 धावा धावफलकावरती, 4चा लॉस. बॅटिंग करत असताना थोडासा बॅकफुटला संघ. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 3 सुरू. स्टॅकेंडला फलंदाज तयार आहे. ओ याही वेळेला वळण दिलंय आदर्श पाटील. मागील मॅच मध्ये ज्यानं मेडन षटक फेकलं विथ 4 विकेट, असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. चर्चा करावी लागेल. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की जबरदस्त गोलंदाजी, आणि फक्त मागील मॅच मध्ये नाही, नुकताच आपण पाहिलं की परवा या खेळाडून अगदी 5 विकेट घेत मेडन षटक फेकलं होतं. असा गोलंदाज आहे. चर्चा आहे छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू, अलौकिक प्रतिभेसह खेळतो. यावेळेला लिडिंग एज लागली आहे. लेग स्लिपला फिल्डर उपलब्ध आहे तिकडे. अजय बॉम्बे, चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण पाहतो की अगदी इथे 1 रन घेण्यासाठी जर आपण पाहिलं तर जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. या संघामधील सर्वाधिक हँडसम खेळाडू जर असेल तर अजय बॉम्बेचं नाव आवर्जून घेतलं जाईल. सगळेच हँडसम आहेत तसे, कारण इमर्जिंग संघ आहे. ओ सरळ बॅटनं फ्रंट अटॅक आणि बॉल ऑन साइडला. 6 रनसाठी षटकार. जरूर
इथे जलवा पाहायला मिळतो आज विशाल पाटील सरांचा. कारण आपण जर विचार केला ना, आताच या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की वुमेन्स इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच झाली, त्यामध्ये त्यांनी पंचांची भूमिका साकारली. आणि त्यानंतर आपण पाहिलं की अगदी झुलन गोस्वामीचा एक बायोपिक मूवी चकदा एक्सप्रेस, त्याच्यामध्ये देखील त्यांनी काम केलं. मिस्टर अँड मिसेस माईमध्ये देखील ते होते ॲज अ अंपायर म्हणून. ऑफिशियल्स त्यांना ते जरूर चान्स मिळते. क्वालिफाईड पंच आहेत. बॉलिवूड सृष्टी म्हटली, चित्रपट सृष्टी म्हटली तर जरूर आपण पाहतो की आता सध्यांना जास्तीत जास्त इनपुट देणारी सृष्टी आहे. 15 धावा झाल्यात, 4चा लॉस आहे, 15 रन. फाउंडर ग्रुप खानाव विकेट हॅट्रिक साठी त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रतीक कोपरकर साठी, प्रतीक कोपरकर मैदानाच्या मध्ये आलेत. यॉर्कर लेनचा बॉल, नॉन स्ट्राइक एंड. कोणाची विकेट पडेल? ओ यस, परतावं लागेल एकाला. आणि इथून आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज प्रणय केणीचा डाव संपलाय. मिका सिंग. तरुणांसाठी हा एक आवाज जो आहे तो अगदी आपण पाहतोय की सगळ्यांना आवडीचा हवा असा. चित्रपट सृष्टीमध्ये आता एक रेकॉर्ड झाला, त्याची चर्चा केली जाईल, स्पेशली कल्की. आणि कल्कीमध्ये आपण पाहिले कमाल हसन यांना एका दिवसाचा इनपुट म्हणजे एका दिवसाची कमाई 18 करोडची आहे त्या पिक्चरमध्ये काम करण्याची. म्हणजे जेवढे दिवस त्यांनी काम केलंय त्याची कमाई तुम्ही जरूर मोजली तर मी म्हणेन की जवळपास आपण पहा. नाहीतर आपल्याला मी म्हणेन की अगदी ग्रामीण पातळीवरती 10 करोड आल्यानंतर एखादा माणूस हवेमध्ये जातो. पैसा, संपत्ती या गोष्टी आपण पाहतो की अगदा भरपूर महत्वाच्या झाल्यात. कल्कीचा तो एक रेकॉर्ड ज्यामध्ये महाभारतापासून सुरू झालाय त्या चित्रपटाचा स्टार्ट, बिगिनिंग आणि एंडिंग जी आहे ती 6000 वर्षाची दाखवली आहे. आठव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न इथे पहा. प्रतीक कोपरकरचा हा बॉल होता, त्याच्यावरती इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे तिकडे, सिंगलला धावसंख्या पुढे. विकेटची आपण पाहतोय जर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली तर रोहित कालोखे जे आमचे गुणलेखक आहेत आणि WDCचे आपण पाहतोय चांगले सहकारी आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रतीक कोपरकर साठी ते पारितोषिक आहे, कारण प्रतीकचे ते क्लासमेट आहेत. फुलटॉस लेनचा बॉल, समोर खेळायचा प्रयत्न, समोरच्या दिशेनं 1 रन पाहायला मिळते. सेकंडचा कॉल राहील. नॉन स्ट्राइक एंडला 3ही धाव देखील पूर्ण झालेल्या, 2 धावा सहज गतीनं पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्या पुढे, रणसंख्येमध्ये चेंजेस, टोटल 18 धावा धावफलकावर. शांततेचे प्रतीक प्रकाश दादा तवले यांचं इथं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. फुलटॉस लेनचा बॉल आहे, इथे पहा यष्टी उद्ध्वस्त झाली आहे आणि बॅटर बाद होतोय. हा देखील एक धक्का. इथून आपण पाहतोय फलंदाजाचा डाव संपलाय आणि 18 वरती हा 6वा फलंदाज माघारी परततोय. तो आणलेला गाडी ठेव. 18ला 6 विकेट. अजून 2 विकेट जर आल्या ना तर आपण पाहतो रोहितजी कालोख यांच्याकडून 1000चं पारितोषिक आहे. 2 षटकारांसाठी देखील 5000 रुपये आहेत. ओ स्कोरिंग शॉट, बॅकफुटला जाऊन खेळले, जागा बनवली आहे, रोम बनवला आणि फक्त दिशा दिली. फाईन मध्ये बॉल, 4 रन साठी अफलातून. एक बॉल बाकी आहे, 22 धावा आहेत धावफलकावरती. एका स्कोरिंग शॉटची गरज आहे. हवेत बॉल, फिल्डर पाठलाग करतायत आणि पोहोचले देखील. क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग
अप्रतिम झेल. शेवट देखील बुर्दुलच्या बाजूनच राहिलाय. 22 ला डाव संपतोय पहिल्या हाफचा आणि 23चं आव्हान आता आपल्याला सेकंड हाफ मध्ये पाहायला मिळेल इथून मैदानाच्या आतमध्ये. विरोधामध्ये आपण अपोजिट संघ अर्थातच जय गणराज धाकटा खांदा या टीमच्या कॅप्टनला मी इथे इन्व्हाइट करतो की आपण यायचे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची आपण दखल घ्यायची. कॅप्टन या लवकर, कारण कोणचे कॅप्टन इथे उपलब्ध आहेत. धाकटा खांदा तुमचा कर्णधार पाठवा आपण इथे. नेक्स्ट मॅच असेल ती जी शेवटची मॅच राहील या आजच्या दिवस रात्रीच्या फॉर्मॅट मधली. आमचे या स्पर्धेचे सह आयोजक सचिनजी मुंडे, सचिन दादा मुंडे, कॅप्टन कूल आणि आमचे अभि बोलाडे महालुंगी यांना मी ते इन्व्हाइट करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. अभिभाई बोलाडे या मंचावरती. कोणचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत? येस, नाटकांदाचे कॅप्टन देखील आपल्या सोबत आहेत. आपण नाणेफेकीचा कॉल करतोय आणि आपण जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या सामन्याचं नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत आणि दुबा इव्हेंट्सचे आमचे प्रवीणजी पाटील यांच्या वतीनं आपण नाणेफेकीचा कौल करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे, 4 गोलंदाज आहेत. टेल इज अ कॉल. टॉस उडतो आणि जाऊन पडतोय टीम धाकटाकांदाच्या बाजूनं. काय सांगाल, काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण करू. नक्कीच फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि बॅटिंगचं आमंत्रण असेल ते म्हणजेच अपोजिट टीम अर्थातच I11 कोनला. रिसेंट टॉसचे समाचार आपण पाहिलेत आणि इथून आपण आता जातोय जरूर शिवदास वाघमारे सरांसोबत, जे कॅमेरा वर्किंगचं काम देखील करतात. बघा WTC, तुम्हाला जर मॅन पॉवरची गरज लागली तर शिवदास वाघमारे पीपल्स चॉईस यांना तुम्ही आवाज देऊ शकता. टॉस बॉक्स मधून समाचार रिसेंट मॅच कडे जाणं महत्वाचं आहे. सो आपण पुनश्च जातोय कॉम्बॉक्स मध्ये. चला स्पीडअप करा आणि लगेच आपण फिल्डिंग सेट देखील करून घ्या अशी आम्ही तुम्हाला नम्रतेची विनंती करतोय. 22 धावा धावफलकावरती 7 गड्यांचा मोबदला पाहायला मिळाला. आता ओव्हर पहिली सुरुवात होईल. मॅच आपण जर पाहिली तर जरूर आता इथून पाहायला मिळते सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच गावदेवी 11 बुर्दुल संघ. आणि बुर्दुल संघ आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल. धावा कमी आहेत कारण बॉल टू रनचं समीकरण देखील नाहीये. तिथे एक धावाची कमतरता आहेच मुळात. त्यामुळे कसा खेळ होईल याकडे सगळेजण लक्ष देत आहेत. चिंचपाडा संघाची गोलंदाजी म्हटली तर इतक्या इझिली ते सामना देणार देखील नाहीयेत. पहिलाच बॉल इनसाइड आउट. गॅप शोधल्या पॉइंट मधून एक्स्ट्रा कव्हरला पाठलाग बॉलचा. फिल्डर आहेत तिकडे, पोहोचलेत बॉलवरती. रन घेतला तोपर्यंत तिसरा धावेचा प्रयत्न राहिलाय. ओ ती देखील धाव पूर्ण. क्या बात आहे. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आणि या बॉलवरती 3 धावा. ध्रुव पाटील पहिलं षटक घेऊन सुनील स्पोर्ट चिंचपाडाकडून 3 रन्स आपण पाहतो धावफलकावरती. 0 गडाचा मोबदला. सुरुवात झालेली डावाची. बॉलिंग मार्फत ध्रुव पाटील. जबाबदारी मोठी असणार आहे कारण एक इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी येणं गरजेचं प्रत्येक ओव्हर मध्ये आणि 1 ओव्हर तुम्हाला गोल्डन स्पेल हवा आहे मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला लेन फुल टॉस आहे. लाईन मध्ये अडथळा आहे की नाही हे पाहावं लागेल. पंच यस नक्कीच यावेळेला वाईटचा इशारा आहे. रिव्ह्यू घेतलेला पंचांनी यावेळेला. पंच रिव्ह्यू हाईट साठी आहे की वाईड साठी आहे? वाईड साठी आहे. या ओके. ऑफिशियल्सचा हा रिव्ह्यू आहे. ऑफिशियल्स कॉल आहे कारण थोडासा अडथळा कदाचित आलाय. फेअर बॉल आहे. अंपायर्स कॉल होता. सो कुणाचाही लॉस नसेल इथे.
समोरच्या दिशेने खेळलेत, गॅप मोठी आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. सात धावा धावफलकावरती. 4 न झालेली सुरुवात. ओ इथे लिडिंग एज कदाचित बाल बचावलेत कारण थोडेसे शॉर्ट राहिले खेळाडू. जर हा सामना जिंकला सुमितजी पाटील साहेब यांच्याकडून सुनील स्पोर्ट चिंचपाडासाठी 30,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जर हा सामना इथून जिंकला चिंचपाडानंतर. 7 धावा, याला म्हणतात पाठीराखे, जीवाचा तिलपापड करतात ते. रिव्हर्स खेळले तो फिल्डर आहेत, फर्स्ट स्लिपला प्रोटेक्शन चांगलं आणि चांगली फिल्डिंग देखील. या बॉलवरती आपण पाहतोय बॉलला स्टॉप केलंय. निर्धाव बॉल, कोणतीही रन नाहीये आणि ते आपण पाहतोय ध्रुव पाटीलनं आता फक्त 7 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. मॅच बनण्याचे चान्सेस तो क्रिएट करतोय. पुढचा चेंडू ध्रुव पाटील. ओ फिरून खेळलेत. या वेळेला मिड विकेट मध्ये सुधीरच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. बक्षिसांची खैरात. बुर्दुल संघाना सामना जर जिंकला तर त्यांच्यासाठी ऋषभ समीर पाटील यांच्याकडून सुनील पाटील यांच्याकडून आपण पाहतोय की 5,000 रुपये इथे जरूर पारितोषिक दिलं जाईल. आणि हा सामना जर चिंचपाडा संघाने इथून जिंकला विनीत परदेशी यांच्याकडून 50,000 रुपये. क्या बात आहे. ओ समोर या वेळेला पहा अटॅक फ्रंट लाईन आहे, फिल्डर आहे तिकडे. मॅच जिंकणं एवढं सोपं नसणार आता चिंचपाडासाठी कारण बुर्दुलच्या अगेन्स्ट मॅच जिंकणं पहिली बात सोपं नाहीये आणि दुसरी बात ही मॅच जिंकणं तर कठीणच आहे. तरी मी म्हणेन की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. ते म्हणतात ना की या खेळानं अगदी पावलोपावली रंग बदललेत. कधी कुठला रंग दाखवलाय. क्रिकेट खेळ आणि धर्मपत्नी याच्यामध्ये एक साम्य आहे. कधी कुठला रंग दिसेल ना तुम्हाला याचा तुम्ही अंदाज बांधू शकत नाहीयेत. फुलटॉस आणि इथे आपण पाहतो कार्यक्रम केला समोरच्या दिशेनं 6 रनसाठी. आता आलाय हा इव्हन क्वालिटीचा ब्रँडेड 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 षटकार. सोळा 3 धावांची आवश्यकता. 1 साइडेड. आता मात्र सुधीर आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळाला. आल्याला चर्चा झाली होती की आकाश आहे तिथे वेळ होतो असा जरूर चर्चा केली होती बुर्दुलच्या खेळाडूंनी. बट एवढंही सांगेन की आकाश आहे तिथे तुम्ही चॅम्पियन देखील होता. ओ क्या बात आहे. इथे पहा एका हाताने हा शॉट खेळला होता बॅट्समन सुधीरनं. 1 रन मिळेल. 17 धावा धावफलकावरती. 15 2 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला आता महेश पाहायला मिळेल. यॉर्करची लेंथ वापरली आहे. चांगला चेंडू आहे. धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर आता इथून कुठल्या प्रकारचे चेंजेस नाहीयेत. हा थोडासा हलकासा कट देखील बॉल राहिला. टप्पा पडल्यानंतर तिरपं वलन थोडंसं त्यामुळे मिस झालेत बॅट्समन महेश आणि महेशला लेग स्विंग जास्त ट्रबल करतोय. ओ नो बॉल आणि विक्ट्री. सामना जिंकून आजच्या रात्रीमधून सुपर 12 साठी क्वालिफाय झालेत आई गावदेवी बुर्दुल संघाचे खेळाडू. क्या बात आहे. लाजवाब फिल्डिंग आणि बॅटिंग आणि बॉलिंग सगळ्या गोष्टी अगदी सुसज्ज पद्धतीने हाताळल्या आणि या स्पर्धेमधून आपण पाहतोय
आजच्या रात्रीतून आपल्याला दुसरा संघ सापडतोय जो अंतिम 12 साठी दाखल होता. अंतिम 14 साठी माफ करा, कारण 40